ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महाराष्ट्र भूमी म्हणजे शौर्य आणि पराक्रमाची भूमी, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांची भूमी, दुबळ्यांना साथ देणारी आणि लाथ मारतील तिथे पाणी काढतील अशा योद्ध्यांची भूमी, त्याचबरोबर संत महात्म्यांची, घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांची, 12 बलुतेदारांना गुण्या गोविंदानं नांदवणारी, अतिथी देवो भव म्हणत सर्वांना सामावून घेणारी, संस्कृती परंपरा जपत आधुनिकतेची कास धरणारी ही समृद्ध भूमी। या भूमीत जन्मल्याचा अभिमान वाटावा अशी ही मायभूमी। विविधतेचा शृंगार तर इतका छान की जणू या भूमीत सारं विश्व सामावलंय। नहि ज्ञाननम सदृश्यम पवित्रमिह विद्यते, अर्थात या जगात ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही नाही। आणि अर्थातच ज्ञान देणारं क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र। त्यामुळे या शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या विभूतींचे महात्म्य काही औरच। सर्वात मोठी शिक्षण संस्था स्थापन करणारे कर्मवीर भाऊराव पाटील असतील किंवा दीनदलितांच्या उद्धारासाठी शिक्षण संस्था काढणारे शिक्षण महर्षी पद्मश्री अण्णासाहेब जाधव असतील, या महाराष्ट्रात शिक्षण संस्था काढणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वांमुळेच आज हे राज्य शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत पुढारलंय। सर्व लहान मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये कार्य करणारे कर्मचारी म्हणजे जणू कर्मयोगीच म्हणायला हवे। या शिक्षकेतरांना न्याय व गुरुचा सन्मान मिळावा यासाठी झटणाऱ्या व लढणाऱ्या अनेक संघटना आहेत। त्यांचे या क्षेत्रातील योगदानही अगदी नोंद घेण्यासारखंच। स्वातंत्र्यानंतरच्या काळात शिक्षणाचा प्रसार वेगानं होऊ लागला। दिवसेंदिवस शाळा कॉलेजांची संख्या वाढू लागली। या शाळा महाविद्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण व निश्चित वेतनाची हमी नव्हती। शालेय कर्मचाऱ्यांसाठी कायदा असणं अत्यंत आवश्यकच हे पटल्यानं शाळांतील लोक एकत्र येऊ लागले। शालेय कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कायद्याची मागणी जोर धरू लागली। त्यासाठी संघटना रस्त्यावर उतरल्या। 54 दिवसांचा संप झाला। शिक्षकांचे वेतन थांबवले, परंतु आंदोलक शिक्षक मात्र हटले नाहीत। शेवटी शासनाला नमतं घ्यावं लागलं आणि महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी विनियमन अधिनियम 1977 व अधिनियमातील कलम 16 पोट कलम 1 व 2 या अन्वये नियमावली 1981 लागू करण्यात आली। सेवा शर्तींबरोबरच शालेय कामकाज सुरळीत व कायद्याच्या चाकोरीत व्हावं यासाठी माध्यमिक शाळा संहिता तयार करण्यात आली। न्याय निवाडे मिटवण्यासाठी शाळा न्यायाधिकरण स्थापन करण्यात आलं। त्यात अनेक अभ्यासू कार्यकर्त्यांचा परिचय राज्यातील शिक्षकांना होऊ लागला आणि त्यात प्राधान्यानं घेतलं जाणारं नाव म्हणजेच रामनाथ दादा मोते। नाशिक जिल्ह्यातील ज्या निफाड तालुक्यात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज नामदार गोपाळकृष्ण गोखले, पत्रकार माधव गडकरी जन्मले, याच तालुक्यातील कुंभारी नावाच्या एका छोट्याशा गावी शिक्षण क्षेत्रात क्रांती करू पाहणारा एक कार्यकर्ता जन्मला। श्री रामनवमीच्या दिवशी जन्मला म्हणून वडिलांनी श्रद्धेनं त्यांचं नाव रामनाथ ठेवलं। घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की आपला रामनाथ भविष्यात अनेक अनाथांचा नाथ होईल। आज माझे मिस्टर कैलासवासी रामनाथ दादा मोते यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपणास खूप खूप धन्यवाद देते व आमच्या मोते परिवाराकडून मी आपले खूप खूप आभार मानते। सुधीर, मुलगा म्हणून सरांनी तुझ्या टाकलेल्या सर्व जबाबदाऱ्या तू पार पाडतच आहेस, परंतु भावी काळातही तू सर्वांना सोबतीने घेऊन आणि सरांनी दिलेल्या शिक्षक सेवेचा हा वसा तू पुढे चालवत राहशील याची मला खात्री आहे। आणि म्हणून तुझ्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। ऊस कारखान्यात काम करत परिस्थितीशी झगडत रामनाथ यांनी गावातच आपलं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केलं। रामनाथजी यांची हुशारी पाहून त्यांचे वडील दादाजी मोते यांनी त्यास पुढील शिक्षणासाठी पिंपळगाव वसवंत येथे मिशनरीच्या शाळेत दाखल केला।
तिथेही रामनाथनं आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. वडील बंधू गोपीनाथ उल्हासनगर येथील सेंचुरी रेऑन या कंपनीत काम करत. साध्या कारव्यांच्या झोपडीत राहत. परंतु आपल्या भावानं उच्च शिक्षण घ्यावं म्हणून रामनाथला उल्हासनगरला आपल्या झोपडीत आणलं. झोपडीत राहून आणि काम करून रामनाथ यांनी BA इंग्लिश पूर्ण केलं. अत्यंत हलाखीत जगत असलेल्या श्री दादाजी मोते आणि माता पार्वताबाई यांच्या पोटी जन्माला आलेल्या रामनाथनं एक एक करत आपल्या आयुष्याला आकार द्यायला सुरुवात केली. पदवीनंतर लगेचच माध्यमिक शिक्षकाची नोकरी मिळत असे. RK अभंग विद्यालयात सुरुवातीला लिपिक म्हणून व 1977 पासून इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून श्री रामनाथ मोते यांनी सेवा सुरू केली. याच काळात इंग्रजी विषय घेऊन MA तसेच BEd ही पूर्ण केलं. या काळात परमपूज्य वसंतराव बापट सर झंझावाताप्रमाणे कोकण विभागात शिक्षकांसाठी शिक्षक क्रांती दल या स्वतः स्थापन केलेल्या संघटनेच्या माध्यमातून काम करत होते. संघटना चालवायची म्हणजे अभ्यासू व झोकून देऊन काम करणारे निस्वार्थ कार्यकर्ते सोबत असणं गरजेचं. त्यामुळे कोणत्याही संघटनेचे प्रमुख कायम असे क्रियाशील कार्यकर्ते शोधत असतात. रामनाथ मोते सरांचं कार्य, स्वभाव, अभ्यास संघटनेसाठी योग्य आहे हे बापट सरांनी हेरलं. बापट सर व जयवंतराव ओक सर हे दोघेही 1979 साली स्थापन केलेल्या ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढीच्या माध्यमातून असंख्य शिक्षकांना परिचित होते. मोते सर या दोघांसोबत काम करू लागले. श्रद्धेय मुकुंदराव कुलकर्णी सर यांच्या पुढाकारानं राज्यातील 7ही विभागातील समविचारी संघटना एक झाल्या व 1992 साली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद उदयास आली. बापट सर त्यावेळी कोकण विभागाचे शिक्षक आमदार होते. मोते सरांचा ऐन उमेदीचा तो काळ होता. त्यावेळी स्वर्गीय सुरेश भालेराव सर हे शिक्षक परिषदेचे कोकण विभाग अध्यक्ष तर रामनाथ मोते सर कार्यवाह म्हणून एकत्रित काम करत होते. मोते सर सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत सातत्यानं शिक्षकांच्या कामाकरिता व्यस्त दिसत. अडला जिथे शिक्षक मोते सर त्याचे रक्षक असे वातावरण सर्वत्र होते. कोकण विभागातीलच नव्हे तर राज्यातील कानाकोपऱ्यातून शिक्षक मोते सरांकडे येऊ लागले. मोते सर जणू शिक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. सन 2004 या वर्षी मोते सरांना उमेदवारी मिळाली तर वेणुनाथ कडू सर प्रचार प्रमुख म्हणून त्यांचं काम पाहत. मोते सर पहिल्याच फेरीत प्रचंड मतांनी निवडून आले आणि त्यानंतर 2010 साली मोते सर दुसऱ्यांदा निवडून आले. 12 वर्षांच्या विधान परिषदेच्या काळात विधिमंडळ सभागृहात मोते सरांनी मांडलेले प्रश्न आजही सभागृहात गुंजतायत असा भास होतो. मोते सरांचे विधिमंडळातील वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः 34 वर्ष शिक्षक असल्यानं आणि त्यात 28 वर्ष प्रत्यक्ष अध्यापनाचं काम केल्यानं त्यांना शिक्षकांच्या समस्यांची जाण होती. नमस्कार. आज माननीय मोते सरांचा स्मरण दिवस. मोते सरांनी नेहमीच शिक्षकांच्या हितासाठी आणि शिक्षकांच्या अधिकारासाठी ज्या वेळेस सभागृहामध्ये आवाज उचललेला आहे त्या वेळेस सभागृहाच्या माध्यमांनी आणि तत्कालीन जे पीठासीन अधिकारी होते यांच्या माध्यमाने त्या विषयाला न्याय देण्याची भूमिका ही निश्चितपणे राहिली. सरांनी नेहमीच शिक्षकांच्या हक्कासाठी लढाई दिलेली आहे आणि ती लढाई जर विधान भवनात नाही तर कोर्टापर्यंत पण त्यांनी नेलेली आहे. तो वारसा घेऊन आज खरं तर त्यांचे सगळेच अनुयायी हे आम्ही सगळे पुढे चाललेलो आहोत. पण प्रामुख्याने सुधीर घागस यांचं नाव घ्यावंसं वाटतं कारण आज मोते सरांनंतर सगळेजणं त्यांच्याकडे फार मोठ्या अपेक्षेने बघतात. आम्ही सगळेजण त्यांचा जे कार्य आहे मोते सरांचं जे कार्य आहे ते निश्चितपणे पुढे चालू ठेवू आणि असेच शिक्षकांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लावण्यासाठी अहोरात्र आमचे प्रयत्न हे सुरूच राहतील. धन्यवाद. आज स्वर्गीय रामनाथ दादा मोते उर्फ अण्णा यांची 73वी जयंती निमित्त अण्णांच्या पवित्र स्मृतीचं एक विनम्र अभिवादन करतो. गेली 40 ते 45 वर्ष आपल्या स्वतःच्या घरादाराचा विचार न करता फक्त शिक्षक हाच आपला परिवार आहे असा विचार करून स्वर्गीय रामनाथ दादा मोते यांनी आपलं महत्त्वाचं कार्य केलं. शिक्षकांची कर्तव्य, शिक्षकांवरील ताणतणाव, शिक्षकांचे हक्क याचबरोबर विद्यार्थी हिताकरताही ते सदैव जागरूक असत.
पायाभूत पोटतिडकीनं पदांना विषय मांडणारा शेवटी आमदार वित्त विभागाची म्हणून सर्व मान्यता पक्षीय मिळाल्याशिवाय त्यांच्या कार्याचा आमचा गौरव शालेय करत शिक्षण असेल. विभाग सुद्धा मान्यता देऊ शकत नाही. याला होणारा विलंब हा वित्त विभागाच्या कायम स्तरावरती विनाअनुदानित होतो. शाळांचा व सभापती तुकड्यांचा महोदय, मला खेदानं कायम शब्द सांगावसं काढण्याचा वाटतंय. विषय अत्यंत अभ्यासपूर्वक व कौशल्यानं मोते सरांनी हाताळला. अखेरीस 20 जुलै 2009 रोजी कायम शब्द वगळण्यात त्यांना यश मिळालं. परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेची दाहकता सर्वप्रथम मोते सरांनी व्यक्त केली. अखेरपर्यंत जुन्या पेन्शन योजनेसाठी त्यांनी लढा दिला. अनेक प्रलंबित विषय सभागृहातील विविध आयुधांचा वापर करून त्यांनी सोडवले. परंतु जुन्या पेन्शनसारखे विषय सोडवू न शकल्याची खंत अखेरपर्यंत त्यांच्या मनाला सलत होती. त्यासाठी त्यांना शासनाविरोधात खूप भांडायचं होतं, अगदी हक्कानं. परंतु 2016च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला खरा, परंतु त्याचे शल्य त्यांना अखेरपर्यंत बोचत राहिलं. पराभव पदरी आला, पण लढणं त्यांनी सोडलं नाहीत. शेवटची 4 वर्ष म्हणजे 2016 ते 2020 मृत्यूशी झुंजत राहिले. मृत्यूबरोबर 4 हात करताना शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी व प्रलंबित कामांसाठी कामातील सातत्य मात्र सुरूच. या 4 वर्षातील त्यांचं जीवन हे खूपच पीडादायक, संघर्षमय, पण अखेरपर्यंत हार न मानणार. या काळात त्यांनी आपल्या डायरीत अनेक नोंदी करून ठेवल्या. पराभवानंतरही शिक्षकांसाठीचं त्यांचं काम त्यांनी त्याच निष्ठेनं सुरू ठेवलं. पूजनीय रामनाथ मोते सर म्हणजे महाराष्ट्र राज्यातील हजारो शिक्षकांचे लाडके अण्णा. एक पक्षीय भेद, प्रांत, धर्म, जात हा कुठलाही भेद न मानता शिक्षकाला आपलं बंधू मानून त्यांच्या कोणत्याही समस्येसाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक नेता, कोकण विभागातील शिक्षक आमदार अण्णा हे सर्वांचे चाहते होते. सर्वांना त्यांचा स्वभाव खूप आवडायचा, कारण त्यांची निस्वार्थ प्रवृत्ती, त्यांचा गाढा अभ्यास, समर्पित भावनेने त्यांची काम करण्याची वृत्ती ते शिक्षकांना नेहमी सांगायचे की तुम्ही आपलं शालेय कामकाज मन लावून करा, समर्पित भावनेने करा. तुमच्या समस्या ज्या काही आहेत त्यासाठी मी विधिमंडळामध्ये परिस्थितीनुसार रस्त्यावर उतरून देखील भांडायला तयार आहे. विधिमंडळातील त्यांची 100% हजेरी आणि त्यांनी मांडलेले पोटतिडकीने मांडलेले विषय याबद्दल माननीय राष्ट्रपती महोदयांनी त्यांना उत्कृष्ट भाषण पुरस्काराने देखील सन्मानित केलेले आहे. आजही मोते सर राज्यातील हजारो शिक्षकांच्या हृदयामध्ये वसलेले आहेत. रोज त्यांचं आठवण शिक्षकांना येते आणि त्यांनी दिलेला वसा निस्वार्थपणे काम करण्याचा महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या माध्यमातून हे हजारो कार्यकर्ते पुढे नेत आहेत. मोते सरांच्या या महान कार्यासमोर नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन करतो. सरांचं एक वैशिष्ट्य, विधिमंडळातील त्यांची 100% उपस्थिती, सर्व पक्षीयांशी असलेला सलोखा, शिक्षकांच्या समस्यांबाबत तोडजोड नाही, अधिकाऱ्यांना त्यांच्याबद्दल असलेला आदर, सभागृहातील त्यांची भाषणं, शालेय शिक्षण, आदिवासी विकास, ग्राम विकास, नगर विकास, सामाजिक न्याय, उच्च व तंत्र शिक्षण, आरोग्य शिक्षण या सर्व विभागातील शिक्षकांच्या न्यायासाठी त्यांनी अक्षरशः कंबर कसली होती. घरादारावर तुळशीपत्र ठेवणं म्हणजे काय हे त्यांच्याकडे बघून समजायचं बरं. कार्यकर्ते हाच त्यांचा खरा परिवार. सगळ्यांना वाटायचं मोते सरांसाठी खूप काही करावं, परंतु कुणाला कष्ट न पडू देणं, आर्थिक झळ न लागू देणं हा त्यांचा स्वभाव. साल 2020 याच वर्षीच्या मार्च महिन्यात संपूर्ण विश्वभर कोरोनाच्या रूपात महामारी आली, परंतु त्याची पर्वा मोते सरांनी कधीच केली नाही. त्यांचं काम सुरूच, अखंड, अभंग. 4 वर्षांच्या आजारपणात आधीच प्रतिकार क्षमता कमी झाली, पण लवकरच या कर्मयोग्याला कोरोनानं जखडवलं. 10 दिवस रुग्णालयात झुंज देत अखेर 23 ऑगस्ट 2020 रोजी या शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या या सह्याद्रीच्या वाघानं अखेरचा श्वास घेतला. बातमी ऐकून सर्व सुन्न आणि हतबल झाले. महामारीमुळे कुणालाही घराबाहेर पडण्यास प्रतिबंध होता. लॉकडाऊनचा तो भयंकर कालावधी, ज्यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला असता तिथं केवळ 50 लोकांनाच उपस्थित राहता आलं. जसे मोते सरांच्या म्हणजे शिक्षकांच्या लाडक्या अण्णांच्या मनात अनेक दुःख, शल्य होती, तशीच
त्यांच्यासाठी काहीही करता आलं नाही याचं दुःख आणि शल्य हजारो शिक्षकांच्या मनात आजही आहे. अण्णांची काही स्वप्न होती हो, ती पूर्ण करून नक्कीच त्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली वाहता येईल. पण अण्णांनी आपले दुःख, पीडा, संकट कधीच कुणाला सांगितली नाही. दुसऱ्यासाठी ते खपले, दुसऱ्यासाठी ते झटले, दुसऱ्यासाठी त्यांनी संघर्ष केला. स्वतःसाठी काहीही न मागता निस्वार्थरित्या उगवणारा हा सूर्य काळाच्या पडद्या आड जरी गेला तरी आजही त्यांच्या विषयी प्रेम असलेल्या प्रत्येकाच्या काळजात स्पंदन स्वरूप वाहताना तो दिसतो. काय म्हणावं, काय बोलावं अण्णांबाबत. सुरेश भटांची एक गझल आहे. अण्णांचं म्हणजेच रामनाथ मोते सरांचं कार्य कसं असेल. सुरेश भट म्हणतात, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मज हसावे लागले. ठेविले जे आजन्म डोळे आपुले मी कोरडे, पण दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले. लोक भेटा यास आले काढत्या पायास हवे, लोक भेटा यास आले काढत्या पायास हवे, अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले. गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी, गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी, मी कसा होतो मलाही आठवावे लागले. एकदा केव्हा तरी मी वचन कवितेला दिले, राख रांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले. भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मज हसावे लागले, मज हसावे लागले, मज हसावे लागले.